नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे। कोवळी पिके कोमेजली, एरे रे पावसा म्हणण्याची वेळ। तेल्हारा तालुक्यात गत काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे पेरण्या वेळेत झाल्या होत्या, मात्र आता पावसाने दडी मारल्याने पेरलेल्या पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे उन्हाळ्यापासून खासगी हवामान तज्ज्ञ व हवामान विभाग अंदाज करतात की यावर्षी पाऊस जोरदार होणार, 110% होणार। मे महिन्यात मान्सून दाखल झाला, अनेक कल्पना केल्या जातात। ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे व त्याला कर्जाच्या खाईत लोटून दिल्यासारखे आहे। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती खूप वाईट आहे। लहान लहान कोमेजलेल्या पिकांना दिवसेंदिवस पावसाची नितांत गरज आहे। कापूस, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांना वाढीसाठी वेळच्या वेळी पावसाची आवश्यकता असते। मात्र सध्या हवामान कोरडे असल्याने आणि मृग नक्षत्रानंतर पाऊस न झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। काही भागात जमिनी फाटू लागल्याने पिकांमध्ये करपा व कोमेजण्याची लक्षणेही दिसून येत आहेत। पावसावर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे। कर्ज काढून बियाणे, खते व पेरणीचा खर्च करावा लागतो। पाऊस वेळेवर पडत नाही, त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद यासारखे कमी कालावधींच्या पिकांचे उत्पादन घटते। वर्षानुवर्षे शेतकरी कर्जबाजारी राहतो, डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होत नाही। याउलट कोणत्याही पिकांना उत्पादनाच्या खर्चावर आधारित हमी भाव मिळायला हवा, तो मिळत नाही। शेतकऱ्यांच्या घरात पिके यायला लागले की बाजारात भाव कमी होतात, पाहिजे तेवढा पैसा हातात येत नाही, त्यामुळे घर संसार चालवायला नाकी नऊ येत आहेत। प्रपंच कसा चालेल व कर्ज काढून शेतात पेरलेल्या पीक जर चांगले झाले नाही तर कर्ज कसे फेडावे अशा प्रकारचे भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 चॅनल करिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।